असं बड्डे घालून बड्डे करून केक कापून या असं टाइमच नाही करत. आम्ही डायरेक्ट खाण्यावधान का देतो. पण मित्रांनो आपल्या इथे कसं असते माहिती आहे का, आपल्या इथे ना ते असं सरप्राईज द्यायचं म्हणलं ना आपण ना तिच्यावर टाइमच नाही करत की केक आला पप्पाला ठेवा इथं समोर मग तिचा केक कापा. मग ते आपल्या इथं काय तसं फंक्शन नसते. आपल्या इथं काय असतं माहिती डायरेक्ट खाण्यावधान का असतो. आपण डायरेक्ट पनीरची भाजी मागवलेली आहे. आता आई आणि मी आणि पप्पा सगळे मिळून खाऊ. पप्पाला आत्तापर्यंत माहित नाही की पप्पासाठी काय आणलं ते. पप्पासाठी काय आणले. आता पप्पाला पप्पा हे तुमचं सरप्राईज आहे बर्थडे गिफ्ट. तर आम्ही ना त्या ह्याच्यावर खरं सांगा तुम्हाला आम्ही ना त्या नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. आज एकदम खास दिवस आहे कारण आज पप्पाचा बर्थडे. तर आता पप्पाला ना सरप्राईज द्यायचा विचार केला आहे. आता केक तर ऑर्डर केला आहे मी. तर आता आई आणि मी या घरात. तर आता पप्पा बाहेर गेलेत, पप्पाची वाट बघायलोत. मग आता पप्पा येतील मग नंतर आपण केक कापू. आणि पप्पाला माहित नाही पप्पाचा पप्पाला माहित नाही की आज बर्थडे पप्पाचा. त्याच्यामुळे पप्पा येतील. मी आता पण रेडी करून ठेवतो सगळं. तर आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं हे वर्ष पण चांगलं जावं आणि तुम्हाला नवीन काही भेटावं ही पण इच्छा आहे. आणि ठीक आहे मग पप्पा येतात आता. मग पप्पाला सरप्राईज देऊ आणि बघू पप्पाचं रिॲक्शन. ठीक आहे पप्पा येतील मग नंतर आपण करू पप्पाचा बर्थडे करू. मित्रांनो आता ना आपल्याला पप्पाला माहित नाही जेव्हा तिघजण मिळून खातो आणि पोट भरून खाऊ. आता हेच होता आमच्या पप्पाचा बर्थडे होता. पप्पा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. पप्पाला मजा आयुष्य लागू मज्जा. मी पप्पाला मजा आयुष्य देईल. जर मला द्यायचं असेल तर देवाला मागायचं असेल तर मी पप्पाला माझं आयुष्य देईल. हॅपी बर्थडे पप्पा. तर मित्रांनो पप्पाचा आपण केक तर नाही कापलाय पण आता काहीतरी सरप्राईज साठी म्हणजे खायलाच करतो आम्ही. बड्डे घालून बड्डे करून केक कापून या असं टाइमच नाही करत. आम्ही डायरेक्ट खाण्यावधान का देतो. पण आता हेच होते ना आपलं बर्थडे गिफ्ट आपला हेच करतो आपण. चला बसा डायरेक्ट जेवण करू. झालं आता आई ताट वाट भात केला का. हां तर डायरेक्ट जेवण करू. सकाळपासून माहिती होतं मित्रांनो पप्पाचा बर्थडे होता. तर आम्ही असं करत नसतो की केक वगैरे आणा कापा. ते आमचं सरप्राईज असते. आम्ही डायरेक्ट खाण्यावधान का देतो. आणि आम्ही बर्थडे करायचं म्हणजे डायरेक्ट आम्ही काय करतो माहिती आहे का, असं काहीतरी मागवतो आणि खाणं मस्त काहीतरी नवीन असं काहीतरी मागवायचं. पनीरची भाजी मागवली आहे पप्पासाठी. मग तरी पण आता नवीन काहीतरी म्हणलं तर आम्ही अशाच पद्धतीनं करतो. जास्त वगैरे नाही ते शॉप नाही करत की पट्टे केक आणायचा केक कापायचा ते नाही होत आमच्याकडनं. आम्ही डायरेक्ट असाच केक कापतो. आणि ते बी ते आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळे ते बी जमून नॉनव्हेज जमते. पप्पाला आवडते पण नॉनव्हेज पण नाही जमत. ते बी नाही खात आम्ही. पण हेच आमचा बड्डे आमचं सरप्राईज असंच होतं. तर आई पप्पाला आवडले. तुम्हाला बी आवडलं असेल तर हां चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि आता ना आम्ही पनीरची भाजी खाऊ. तुम्ही पण या खायला. मग आपण खाऊ मस्त. अच्छा पनीरची भाजी मागवली ना डायरेक्ट भाजी येते आणि हे एक्स्ट्रा येते आलं तर त्याच्यावर माहिती आहे की एक्स्ट्रा जास्त येत नाही. हे आमचं बड्डेचं असते सेलिब्रेट करणं असते. भाकरी आहेत पनीरची भाजी आहे आणि आता आईनं भात लावलेला आहे आणि भाजी पण फोडणी व्हायली. पालकची भाजी आहे. आमचं जेवण असं राहते तर मस्त भाकर चुरून मस्त खाऊ आम्ही. बड्डे आमचा असं सेलिब्रेट होतो आम्ही ते केक बी बनवून त्याच्यात पोट भरत नाही आमच्यानं. तर हे म्हणलं ना सगळ्याची पोटं भरतात मन शांत होते आणि पोट पण भरते. तुम्ही पण करत राहा असं. जास्त टाईम वेस्ट नका करू ते केक कापण्यात हे हिच्यानं सगळ्याचं पोट भरते. पप्पा मी आई हे आमचं जेवण असते मित्रांनो. सगळ्यासोबत जेवण असून पोट भरते. अयो मला वाटतं तुम्ही बी घरच्यांसोबत जेवण करा. तुम्ही पण एक्सपिरियन्स घेऊन बघा. आई पप्पा मस्त जेवण झालं आहे आपलं आणि आपला बड्डे पण सेलिब्रेट झाला आहे. तर पप्पाला पण एकदम. पप्पा कसं वाटलं तुम्हाला. हा
कसं वाटलं? छान वाटलं. छान वाटलं म्हणायचं. जर तिखट लागले पण काय नाही, पण एकदम छान वाटलं. झाला बाबा सेलिब्रेट. आम्ही अशाच पद्धतीने करतो. तर आय होप तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला पण हे सेलिब्रेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. हॅप्पी न्यू इयर. भेटू आपण न्यू जर्नीमध्ये. आता नवीन वर्ष सुरू झाले तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. स्वतःची काळजी घ्या, आई बाबाची काळजी घ्या. बाय.